जय मल्हार सर्वांना, जय भीम, जय शिवराय. आजकाल एक व्हॉट्सॲपला मेसेज फिरतोय की बारामतीचं आंदोलन स्वार्थासाठी आहे का, त्या आंदोलन स्टेजवर बसणारे लोक मौन का, जाणकारांचा विषय का घेत नाही, असे खूप सारे त्यामध्ये मुद्दे लिहिलेत आणि त्या मुद्द्यांसह आम्ही किती वाईट आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मला एक सांगा समाज बांधवांनो, भगिनींनो, बसलो इथं आम्ही की आम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी बसलोय. कामधंदे सोडून सगळे इकडे बघा, 3-4 दिवस झालं उपाशी तापाशी बसलोय, काय खात नाही पेत नाही. ह्यातनं आमचा काय स्वार्थ असणार आहे? ह्या सगळ्यांचा काय स्वार्थ असणार आहे? आणि जाणकारांचा विषय घेत नाही का? अहो, जाणकारांचा लढा हा न्यायालयीन लढा चालू आहे आणि आम्ही प्रत्येकाला बोलतोच आहे ना की आपण तोही लढा याच जोशाने, याच दिमाखाने लढू. पण कुठंतरी हे आंदोलन हाणून पाडायचं असा काही लोक स्वार्थासाठी, त्यांनी काय घेतलं असेल त्या उत्तम आपलं त्या अर्जुन खोतकरकडनं सुपारी घेतली असेल की ही लढा संपवतो, आम्ही थांबवतो, त्यामुळे त्यांचे हे प्रयत्न चाललेत. आम्ही कसं सगळं ही उद्ध्वस्त करून टाकायचं, हे आंदोलन उद्ध्वस्त करून टाकायचे प्रयत्न त्यांचे लय चाललेत. काय त्यांची सुपारी घेतली असेल त्यांनी, असो, घेऊन द्या त्यांना त्यांचा लकलाभ. पण आम्ही हा लढा आहे ना फक्त समाजासाठी करतो, ना कुठल्या स्वार्थासाठी, ना राजकीय स्वार्थासाठी, ना स्वतःच्या पैशाच्या स्वार्थासाठी, ना कुठल्याच स्वार्थासाठी नाही. आणि हे आंदोलन हे आमचं शेवटचं आंदोलन असेल खाटीक समाजासाठी. कारण की इतकं मनोबल ढासळतं ना की आपण घरदार सोडून, कामधंदे सोडून, सगळं काय सोडून आम्ही 3-4 जण इथं रोज 3 ते 4 दिवस झालं इथे येऊन बसतोय. लोक यायला येऊन भेटतात, सगळे येऊन भेटतात. आम्हाला काही सुचत नाही कोणाशी काय बोलायचं काय नाही, अशी परिस्थिती. कधी उपोषण केले नाही, कधी आंदोलन केले नाही. उपोषणाला बसायची आमची सगळ्यांची पहिली वेळ, त्यामुळे शरीराचे पण थोडीफार नुकसान होतीये. लगेच हे सगळ्या गोष्टी जाणवत नाही. हे सगळं करतोय आम्ही, कामधंदे सगळे सोडून आलोय, इथे येऊन बसतोय. कोण इंदापूरवरनं येतंय, कोण बारामती, कोण भिगवण. ह्या सगळ्याचं काय भेटतंय फळ आम्हाला? की बदनामी. स्वार्थासाठी करतोय. त्यासाठी आम्ही असं ठरवलंय की इथून पुढे समाजाचं कुठलंच कार्य करायचं नाही. ही लढा हातात घेतलाय, हा शेवटपर्यंत न्यायचा आणि समाजाला राम करायचं. तुम्ही लढा, अजून मोठे व्हा, अजून लढाई मोठी न्या, त्या जाणकाराला फाशीची शिक्षा द्या, नाही तर अजून काय तुम्हाला कसं करायचं तसं करा. तुम्ही जेव्हा आवाज देता तेव्हा आम्ही सगळे उभं राहणार तुमच्याबरोबर. पण स्वतः पुढं होऊन कधीच ह्या सगळ्या गोष्टी करणार नाही. कारण की आपल्या समाजात काही समाज बांधव असे आहेत की त्यांना स्वतः तर काय करायचं नसतं, पण दुसरा जर का करत असेल तर त्याला कसं पाय ओढून खाली टाकायचं, कसं पाडायचं की परत त्यानं उभाच नाही राहायला पाहिजे, परत त्यांनी खाटीक समाजाच्या लढ्यासाठी नावच नाही घेतलं पाहिजे. आम्हीच ही पुढारी म्हणून असलो पाहिजे खाटीक समाजाचे. दुसरा कोण समाज बांधव उभा राहिलाच नाही पाहिजे, म्हणजे स्वतः पण नाही करायचं आणि दुसऱ्यांना पण नाही करून द्यायचं. अशा प्रवृत्तीचे आपल्या समाजात लोक आहेत, ज्यांनी आपल्या या युवकांना संपवलंय अक्षरशः. ज्यांनी सुपारी घेऊन काम करतात ते आता टेक्निकल गोष्टी ज्या लिहून जी लिखाण करतात ते त्यांचे निवेदकच आहेत. त्यांचं कामच आहे लिखाण करून, शब्दरचना जोडून बराबर मार्मिक टोमणे. आपलं नाही, मी खाटीक आहे, जातवंत खाटीक आहे, मला तोडाफोडीशिवाय त्या ह्याच्याशिवाय काय भाषाच जमत नाही, असलं लिखाण आणि फिकाण त्या. म्हणून मी हा व्हिडिओ करून पाठवतो. हे बघा, सगळ्यांची हालत बघा, सगळ्यांचे चेहरे बघा. काय नाही हो, काय नाही ह्याच्यातनं काही कोणाचाच स्वतःचा स्वार्थ नाही, कोणाचाच नाही. सगळे समाजासाठी लढाईसाठी इथं बसलेले काय नाही. आणि मी तर अजितदादाचा माणूस आहे. अजितदादांनी तिथं उलट सांगितलं असेल की कंप्लेंट घेऊ नका, त्यांच्या विरोधात लढाईला बसलेलो आहे मी इथं. मी पक्षाचाही विचार नाही करत आहे, ना कोणाचा करतोय.
मला फक्त त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला म्हणजे अख्ख्या समाजाला, अख्ख्या मंत्रिमंडळाला आणि अख्ख्या आमदारांना मेसेज जाईल की खाटीक समाज हा जागृत झालेला आहे. त्यांच्यावर जर का डोळे उघडून वटारून बघितलं तर ते डोळे काढायच्या भाषेमध्ये बोलतात. व कायद्याने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे, डॉक्टर बाबासाहेबांनी जो अधिकार दिलेला आहे, त्याचा पुरेपूर वापर करतात व आपल्याला शिक्षा होईपर्यंत लढा देत राहतात. त्यामुळं खाटीक समाजाच्या नादी लागायचा नाही हा मेसेज जाईल म्हणून बसलोय. असो, सर्व समाज बांधवांना विनंती की असे जी मेसेज फिरतात आहे आमच्या विरोधात, लढाईच्या विरोधात, त्यांना त्यांची मानसिकता तुम्ही समजून घ्या व आम्हाला बळ द्या, आमच्या लढाईला ताकद द्या, एवढीच अपेक्षा करतो. जय मल्हार.